तो कैसे हो मेरे बेरोजगार नल्ले दोस्त। तर हे जे तुम्ही बघताय हे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंगला चालू आहे, स्मूथ इफेक्ट. ओके, ह्याला म्हणतात स्मूथ इफेक्ट. तर हे जे चालू आहे ते इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंगला चालू आहे. अरे तुम्हाला आवाजच येत नाही? अरे नीट एकदा बघून घ्या आवाजात. ओके हां. अरे हां, पण त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करून आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. ठीक आहे, तर चला तुम्ही एकदा तर हा व्हिडिओ आपण आज बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला शिकवतोच. तर पहिल्यांदा VPN कनेक्ट केलं, याचं काही विषय नाही. कॅपकटला इथं ओपन करून घ्यायचा. ठीक आहे, आणि आपलं मटेरियल आहे तुम्हाला मी टेलिग्रामवर दिलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे. आणि सॉन्गसाठी मी तुम्हाला म्हणजे जे काय मटेरियल दिलं आहे त्याच्यामध्ये सॉन्ग दिलं आहे ते व्हिडिओज तुम्हाला इथे ॲड करायचे आणि एक्सट्रॅक्ट करायचं. ओके, सो अशा पद्धतीचा आपलं पहिला विषय आहे. तर याचं मी सॉन्ग पहिल्यांदा एक्सट्रॅक्ट करतो. सिम्पली तुम्हाला असं थोडं पुढं जायचं आहे आणि तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसेल. सिम्पली तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती इथं क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने सॉन्ग एक्सट्रॅक्ट झालेला आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने थोडं पुढे गेल्यानंतर एक बीटचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि ॲटो जनरेटवरती क्लिक करा. ॲडेड बीट्सवरती क्लिक करा. ॲटोमॅटिक इथं बीट बसून जाते. ओके हां, बघू शकता बीट जे आहे ते जनरेट झालेलं आहे. फक्त हे जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यावरती आणून सोडायचं आहे आणि देन सेट. ओके ओके, तर एवढं होईल. बघू शकता अशा पद्धतीने. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय, आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बरोबर जिथे जिथे बीट आहे, बरोबर बीट बघू शकता पिवळ्या पिवळ्या लाईनीची बीट आहे, टिपके टिपके, तिथे यायचं आहे. आणि जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून अशा पद्धतीने फक्त स्प्लिट करायचं आहे. बरोबर जिथे जिथे बीट मार्क आहे तिथे फक्त तुम्ही अशा पद्धतीने स्प्लिट करा लास्टपर्यंत. ओके, सो मी करून घेतो, वेळ वाया घालवत नाही. ओके, सो बघू शकता अशा पद्धतीने मी सगळीकडे बीटप्रमाणे व्यवस्थित फोटो म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे त्याला कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, हे जे आपले सर्व जे म्हणजे क्लिप आहे त्या क्लिपमध्ये आपल्याला इफेक्ट लावायचे. ठीक आहे, इफेक्ट लावायचं एकदम सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या क्लिपवरती फक्त क्लिक करायचं आहे आणि क्लिपवरती क्लिक केल्यानंतर आता पहिली क्लिप फक्त सोडा, त्या पुढच्या क्लिपवरती क्लिक करा आणि फक्त तुम्हाला ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये रॉक व्हर्टिकलीचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तोच म्हणजे तेच ॲनिमेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सोपं आहे, बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं एक इफेक्ट दिसून जाईल. हे ॲनिमेशन सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याला फक्त 0.7 अशा पद्धतीने करायचं आहे प्रत्येक सगळीकडे. ठीक आहे, 0.7 सेकंद. ओके, अशा पद्धतीने करा. ओकेवरती क्लिक करा. आता हेच ॲनिमेशन आपल्या प्रत्येक क्लिपमध्ये लावायचं, एवढं लक्षात ठेवा. तर सगळीकडे मी सुद्धा लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या. फक्त इथं 0.7 करायचं, एवढं विसरू नका. ठीक आहे, देन सगळ्या क्लिपमध्ये तुम्ही ह्याला लावून घ्या ॲनिमेशन हे वालं. ठीक आहे, मी लावून घेतो. ओके, फास्टमध्ये लावून घेतो, वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. ठीक आहे, ओके दॅट्स इट. सगळीकडे मी जे आहे ते ॲनिमेशन लावलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 8 सेकंदापाशी यायचं आहे. 8 सेकंदापाशी आल्यानंतर या म्हणजे 8 सेकंदापाशी नाही 9 सेकंदापाशी या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलेचं एक ऑप्शन आहे. सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला मी रिपलचा अशा पद्धतीचा एक व्हिडिओ म्हणजे इफेक्ट आहे. ओके, सो हे मी तुम्हाला दिले, सिम्पली ॲड करायचं आहे. ह्याला पूर्ण स्क्रीनवर अशा पद्धतीने करा आणि सिम्पली तुम्हाला ह्याला स्प्लाइसवरती जाऊन फिल्टर याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, फिल्टर अशा पद्धतीने ह्याला सिलेक्ट करा, हे अशा पद्धतीने होऊन जाईल. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे हा जो आपला इफेक्ट आहे एकदम असा खतरनाक पद्धतीने दिसेल. ओके, सो हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल प्रोसेस आहे. सिम्पली याला फक्त तुम्हाला कॉपी करायचं आहे अशा पद्धतीने, बघू शकता. ठीक आहे, थोडं पुढं जावा, कॉपीचं ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर ह्याला फक्त जी आपली दुसरी लेअर आहे इथं फक्त अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, फक्त कॉपी करायचं आहे. कॉपी करत जावा सगळं व्यवस्थित, आणि कॉपी केल्यानंतर म्हणजे डुप्लिकेट केल्यानंतर आपल्या जिथं जिथं क्लिप आहे तिथं त्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करा. ठीक आहे, मी करतो, तुम्ही सुद्धा करून घ्या.
ओके, तर तुम्ही बघू शकता सगळीकडे मी ते लावलेलं आहे रेपलचा इफेक्ट. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित. ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला येऊन पूर्णपणे बॅक या आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला यायचं इथे म्हणजे कुठे तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आणि तुम्हाला इथे उडकायचं आहे हॉलो ब्लर. हॉलो ब्लर नावाचा एक इफेक्ट असतो. सिम्पली हा 2 नंबरला सिम्पली सिलेक्ट करा. ओकेवरती क्लिक करा अशा पद्धतीने आणि सिम्पली थोडं पुढे यायचं बघू शकता आणि व्यवस्थित 8 सेकंदापाशी यायचं डायरेक्ट म्हणजे 9 सेकंदापाशी आणि इथपर्यंत ह्याला अशा पद्धतीने ओढत आणायचं आणि लावायचं. ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, आणखीन एक विषय राहिला आहे तो म्हणजे काय तर यायचं आहे तुम्हाला इथे अशा पद्धतीने 9 सेकंदापाशी. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्ट. ओके, ॲडजस्टची क्लिप अशा पद्धतीने असते. सिम्पली ॲडजस्टला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. ब्राईटनेसवरती क्लिक करायचं आहे आणि ब्राईटनेस तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने 15 ठेवायचं आहे. ठीक आहे, 15 ठेवा अशा पद्धतीने. ओके, फक्त एक काम करा, स्टार्टिंगला या तुम्ही इथं आणि एक की फ्रेम ॲड करा. ओके, की फ्रेम अशा पद्धतीने ॲड करा आणि इथे की फ्रेम ॲड करा. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे की फ्रेम ॲड करा आणि याचा ब्राईटनेस थोडा कमी करा अशा पद्धतीने. ठीक आहे, बघू शकता 0 ठेवा इकडं आणि ह्याचा ब्राईटनेस तुम्ही इथं बघितला असेल की इथे ॲडजस्टवरती मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता अशा पद्धतीने 15 ठेवायचं आहे. ओके, 15 ठेवा. ओके, मग त्याच्यानंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करा आणि सॅच्युरेशन जे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 10 ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 10 ठेवा सॅच्युरेशन आणि कॉन्ट्रॅक्ट्स जे आहे ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने 7-8 ठेवू शकता. 8 ठेवा आणि जे हे बघू शकता ब्रिलियन्स आहे, ब्रिलियन्ससुद्धा थोडं वाढायचं जास्त नाही. इथं तुम्ही 9 ते 10 ठेवू शकता. 9 अशा पद्धतीने. ओके, आणि अशा पद्धतीने आपलं जे आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने व्हिडिओ होऊन जातो बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने ॲड होऊन जाते. ठीक आहे, आता फक्त एक क्लिक एक विषय अरे बोलता पण येईना भाई, थंडी वाढली आहे ना जरा विषय हारला आहे. ओके, तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्याला सिम्पली डुप्लिकेट करायचं आहे आणि डुप्लिकेट करून आपली जी दुसरी लेअर आहे अशा पद्धतीने आपली दुसरी लेअर आहे दुसऱ्या लेअरवरती अशा पद्धतीने ह्याला ॲडजस्ट करायचं आहे. सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे लास्टपर्यंत. ही जी क्लिप आहे ह्याला फक्त तुम्हाला करायचं आहे कॉपी आणि डुप्लिकेट केल्यानंतर ही आपली जी दुसरी लेअर असते इथं तुम्हाला फक्त अशा पद्धतीने लावायचं. बघू शकता अशा पद्धतीने होते. विषय एकदम गंभीर. एवढंच करायचं, काही करायचं नाही, लास्टपर्यंत फक्त लावून घ्या. ठीक आहे, हां. अँड दॅट्स इट. सगळीकडे आपलं जे आहे ते ग्लोईंग एकदम असं खतरनाक नादखुळा पद्धतीने झालेलं आहे. ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय हां, काहीच नाही, व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट करा. इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो आणि जर आवाज येत नसेल ते समजून घ्या कारण विषय आवाज तुम्हाला स्टार्टिंगला जे आणखीन एकदा बघायचं असेल तर स्टार्टिंगला जावा आणि आणखीन एकदा डेमो बघा. पण इथं तुम्हाला मी आवाज काय दाखवत नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल लाईक म्हणून चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटणार कारण विषय आपला चॅनल सगळ्यांचा आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाकी विषय हार्ड तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.